हा लोणच्याचा मसाला, वा, हा टाकतो याच्यामध्ये. भाज्या तर आपण घेतलेल्या आहेत परतून, इथे थोडेसे मसाले तेलावरती परतले जाणार आहेत, म्हणजे ते आणखीन छान खमंग होईल. त्या दृष्टीने इथेच परतून घेतलेलं आहे. हे मस्त वास यायला लागलेला आहे. हे झाल्यानंतर आता याच्यात आपण टाकणार आहोत आंबे हळद, नंतर मिरच्या. बघा, मिरच्या आपल्या आवडीवर आहे. थोड्या हिरव्या मिरच्या पण टाकतोय मी, म्हणजे ते असं तिखट आणि मस्त थोडंसं आंबट असं हे लोणचं होणार आहे. थोडंसं आल्याचे काप, थोडंसं हिंग या तेलावरच जाणार आहे. सगळ्या गोष्टी टाकून घेतलेल्या आहेत. याला सगळं मिक्स करून घेतोय आपण. वा, मस्त वास यायला लागलेला आहे आता. आणि हे ताजं लोणचं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी व्हिनेगर वगैरे वापरत नाही आहे, लिंबाचा रस वापरणार आहे. मिक्स करून घेतोय छान. याच्यात जाणार आहे थोडं मीठ. बघा काय मस्त रंग येतोय लोणच्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताजं असल्यामुळे कसं आहे की खूप जास्ती प्रमाणात मीठ पण याला लागत नाही, म्हणजे कमी मिठामध्ये पण होतं. कारण साधारणपणे मीठ जे टाकतात लोणच्यामध्ये टिकण्याच्या दृष्टीने खूप साऱ्या प्रमाणात मीठ त्याच्यामध्ये जातं. तर एक खूप चांगली गोष्ट आहे की मिठाचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. सगळ्यात शेवटी जाणारा लिंबाचा रस, मीठ आणखीन थोडंसं टाकलेलं आहे, त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता फक्त एका बोलमध्ये याला आपल्याला काढायचं आहे. वा, बस आता याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याला बॉटलमध्ये भरायचं आहे. बॉटल म्हणा किंवा लोणच्याची बरणी आपली असते छोटीशी, त्याच्यामध्ये भरून नंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि याला जसं हवं तसं सकाळ संध्याकाळ त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. बस. मला खात्री आहे तुमच्या तोंडाला पण हे लोणचं बघून पाणी सुटलं असेल. हे लोणचं तुम्हाला घरी करायचं आहे की नाही, त्यासाठी साहित्यकृती लागेल, ती ताबडतोब लिहून घ्या. बीट गाजर लोणचं करण्यासाठी लागणारे साहित्य: गाजराचे काप, भावनगरी मिरच्या, बीटाचे काप, लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर, लोणच्याचा मसाला, आल्याचे काप, आंबे हळद, धणेपूड, मोहरी, मिरची, मोहरीचं तेल, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात मोहरी वाटून घ्यावी. एका कढईमध्ये मोहरीचं तेल आणि साधं तेल गरम करून त्यामध्ये मोहरीची भरड, गाजर, चिरलेल्या भावनगरी मिरच्या, बीट, हळद, धणेपूड, लोणच्याचा मसाला, आंबे हळद, हिरव्या मिरच्या, आल्याचे काप, हिंग, मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट परतून लोणचं सर्व्ह करावं.